बेसन पोळी आपण सगळेच जण आवडीने खातो। ते इकडे बघू शकता मस्तपैकी अशी कुरकुरीत गरमागरम अशी जाळीदार ही बेसन पोळी मी बनवलेली आहे। कुठलंही जास्त साहित्य न वापरता, जास्त मसाले न वापरता, अगदी जाळीदार, न इनो सोडा टाकता ही बेसनाची पोळी तयार होती। टिफिनसाठी आणि उत्तम म्हणजे नाश्त्यासाठी खूपच भारी आहे। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर इकडे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले। फक्त एकच वाटी घ्यायचं आपल्याला, जर नाश्त्याला बनवायचं असेल ते 1 वाटी पुरेसं आहे। 1 वाटी बेसन पीठ आपण इथे टाकायचं आहे। हवं तर तुम्ही इकडे अर्धीच्या पण कमी असं रवा टाकू शकता। अगदी जास्त कुरकुरीतपणासुद्धा त्याने मग तयार होतो, किंवा नाही टाकलं तरीसुद्धा छान असा कडकपणा याच्यामध्ये तयार होतो। तर मी तर टाकत नाही, पण एक ऑप्शन दिला आहे की तुम्ही रवासुद्धा वापरू शकता। आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकायचे। तर 1 चमचा मी इकडे धना पावडर टाकलेला आहे। तुम्ही जिरा ओवासुद्धा टाकू शकता। गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे। त्यानंतर इथं चिमूटभर हळद टाकली, म्हणजेच अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट। आता लाल तिखट तुम्ही आवडीनुसार वापरू शकता, म्हणजे तुम्हाला तिखट कमी जास्त जसं जमन तसं टाका। तर मी इथं 2 चमचे लाल तिखट टाकली। तिखट पोळी बनवलेला मस्त वाटते मग खायला। आणि याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी मग कोथिंबीर टाकायची। हे बघू शकता मी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याचा मस्त बॅटर बनवायचा, म्हणजे घोळ बनवायचा। अगदी जास्त घट्ट नाही, आपल्याला पोळी बनवायची म्हणून ते काय होतं, बॅटर आपलं पसरलं पाहिजे तव्यावर, त्यामुळे थोडंसं पातळ बनवायचा, अगदी पाण्यावानी नाही बनवायचा, थोडासा थिकनेस पाहिजेच। तर पाहू शकता हे मिक्स करायचं असं। सकाळच्या घाईमध्ये ना नाश्त्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे। काही नसेल त्यावेळेस तर खूपच भारी आहे ही बेसनाची पोळी। आता हे सगळं मिक्स करून घेतले। जे पण मसाले आपण याच्यामध्ये वापरलेत ते सगळे मिक्स केलेले आहेत। याच्यामध्ये आपण कुठला इनो सोडा काहीच टाकला नाही, तुम्ही बघितलं तरीसुद्धा खूप छान जाळी याला तयार होती। आता ह्याला बॅटरला ना थोडा वेळ ठेवून द्यायचा, म्हणजे सगळे मसाले बेसन पीठ वगैरे एकजीव होऊन जाईल। आता थोडा वेळ द्यायचं, किंवा झटकीपट पण तुम्ही करू शकता, काही हरकत नाही। पण थोडा वेळ दिला की मसाले जरा सेट होतात। तर थोडा वेळ देते आणि मग आपण लगेच पॅनमध्ये याच्या पोळ्या करून घेऊया। तर पॅन तापत ठेवला, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। कमी तेलातच ही पोळी तयार होते। तर आपल्याला काय करायचं, बॅटर आपला थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि मग असं अलगद टाकायचं मधोमध, आणि मग ह्याला असं गोल राऊंड द्यायचा। थोडंसं कमी वाकडा तिकडा सेप होतो, पण काही हरकत नाही। आता ह्याला तुम्ही लहान मोठे जसं पण तुम्हाला आवडतील ना तशा पोळ्या अशा लहान मोठ्या करू शकता। तर मी ही सुरुवातीची जरा छोटी करून बघते, काही हरकत नाही, लहान मोठे जशा जमन तशा पोळ्या करायच्या। हे बघा आता मी हा पोळी तयार केलेली आहे पॅनवर। याला थोडा वेळ द्यायचा, मंद गॅस ठेवायचा, हाय फ्लेम नाही ठेवायची, आणि जास्त कडक मस्तपैकी अशी भाजून घ्यायची। भारी लागते कुरकुरीत पोळी खायला। तर थोडा वेळ द्यायचा। हे बघा सुक्का झालं आहे, ड्राय झालं आहे, आणि पोळी आपली अलगद सुटत आहे। आपण याला पलटी करून घेऊया। हे बघा आता तुम्ही पाहू शकता, जर दिसत असेल तर तुम्ही नीट बघा, हिला किती छान जाळी आलेली आहे। वरून थोडंसं तेल लावायचं। आता याच्यावर काय आपल्याला तूप वगैरे काय लावायची गरज नाही, कारण तेलातच खूप छान होती पोळी। तर हे बघा बारीक बारीक किती छान सुंदर जाळलेली आहे, आलेली आहे। कुठलाही आपण इनो सोडा न टाकता मस्त जाळी झालेली आहे तयार। आता ही पोळी ना पातळ बॅटर करून खूप मस्त असं डोश्यासारखी सुद्धा बनली जाते, पण अशी छान वाटते खायला। पण जर बनवायची असेल डोश्यासारखी तर पातळ घोळ बनवायचा, म्हणजे सगळीकडे पसरला जातो। आता ह्याला चांगलं भाजून घ्यायचा। याच्यावर असे डार्क ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत छान क्रिस्पी भाजून घ्यायचं, नाही तर काय होतं बेसन पीठ आहे ते कच्चं आपल्याला मग खाता वेळेस लागेल। त्यामुळं चांगलं शेकून काढायचं, म्हणजेच भाजून काढायचं मंद गॅसवर। हे बघा असे छानपैकी याला स्फोट आले ना, म्हणजे मस्त भाजलं जातं आणि खायला पण एक छान क्रिस्पीपणा येतो। आता खालून इतका कडक झाला आहे, म्हणून आता वरची साईड जास्त नाही भाजायची, कडकपणा लगेच तयार होतो। पाहू शकता आपली ही किती छान क्रिस्पी अशी पापडासारखी झालेली आहे पोळी तयार। दुसरा पण बॅटर टाकून घेऊया। थोडासा मोठा केला आहे, हे बघा हे असा मोठासुद्धा तुम्ही करू शकता। आता तवा जसा तुमचा लहान मोठा असेल त्यानुसार तुम्ही याची साईज करू शकता।
तर मला तरी शक्यतो बेसनाच्या पोळ्या जरा थोड्या छोट्याच आवडतात. हे असं सेट करायचं मस्तपैकी आणि ह्याला परत थोडा वेळ द्यायचा. असं कडकपणा तयार झाला की मग याला अलगद हाताने पलटी करायचं, जपून करायचं. जर खालची साईड कडक झाली असेल तरच पलटी करा. हे बघा किती छान व्यवस्थित झाली आहे, कुठेही तुटली नाही, काय नाही. आणि जाळी किती भारी तयार झालेली आहे. क्रिस्पी गरमागरम कुरकुरीत अशी ही आपली बेसनाची पोळी तयार झाली आहे. खाण्यासाठी खूप भारी वाटते, सगळ्यांनाच आवडती बेसनाची पोळी. तर शेकून घेते दोन्हीकडून चांगली. आता हे चांगलं शेकून झालं की याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता उरलेल्या जो 2-3 पोळ्या अजून होतील, एकच वाटी गव्हाच्या पिठापासून 4-5 पोळ्या तरी तयार होतील. तर झाली आहे ही पण पोळी तयार. दुसरी पण करून घेते, पण तोपर्यंत आपण ह्या 2 झालेल्या बघून घेऊया. तर हे बघू शकता, ह्या 2 ज्या सुरुवातीच्या झाल्यात बेसनाच्या पोळी, बघू शकता किती मस्त क्रिस्पी कडकपणा ह्याच्यामध्ये तयार झालेला आहे. कुठलाही आपण इनो सोडा न वापरता सुंदर अशी याला जाळीसुद्धा आलेली आहे. हे बघा किती कडक झालेला आहे, तुम्ही अंदाजा लावू शकता, पापडासारखा वाटतोय. हे बघा याची कडी बघा किती भारी वाटतात, एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि हे खूप मस्त वाटतं खायला. तर छान पोळी तयार झालेली आहे. सकाळी उठल्यावर ना कधी कधी काहीच नसेल ना नाश्त्याला किंवा सुचत नसेल ना, तर अशा वेळी फक्त 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि छानपैकी अशा क्रिस्पी पोळ्या बनवायच्या आणि खायच्या. ब्रेडसोबत, पावासोबत किंवा जेवणामध्ये सुद्धा तुम्ही याला तोंडी लावायला किंवा पोळीसोबत याला खाऊ शकता. टिफिनला जर भाजीला काही नसेल तर अशा वेळेस 2-4 पोळ्या अशा गरमागरम बनवून नेल्या ना तर भाजीची काही गरज नाही, इतक्या मस्त लागतात. बेसन पीठ असल्यामुळं आपल्याला पिठलं खाल्ल्यासारखी एक फिलिंग येते. पण छान झालेल्या आहेत, मस्त वाटतात खायला. गरमागरम चहासोबत तर खूप भारी वाटते. चपातीवर पोळीवर जर एक जरी ही बेसनाची पोळी ठेवून खाल्ली ना तर बस, मग भाजी चपाती नाही खाल्ली तरी काही हरकत नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.